ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही दिनकर पाटलांचा भाजपत प्रवेश। दिनकर पाटलांचा मनसेला रामराम। दिनकर पाटलांच्या प्रवेशावेळीही भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपमध्ये, तर काँग्रेसच्या शाहू खैरेंचाही भाजपत प्रवेश। भाजप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाला विरोध। गिरीश महाजनांसमोरच जोरदार घोषणाबाजी। नाशिकमधील माजी महापौरांच्या भाजप प्रवेशावरून देवयानी फरांदेंची नाराजी। निवडणूक प्रमुख असूनही विश्वासात घेतलं नाही, देवयानी फरांदेंचा आरोप। थोडा गैरसमज झालाय, देवयानी फरांदेंचा राग मावळेल। अजून तिकीट वाटपाची प्रक्रिया बाकी। देवयानी फरांदेंच्या नाराजीवरून मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। कुणावरही नाराजी नाही, मात्र विकासासाठी भाजपात प्रवेश। मनसेतील कुणाशीही बोललो नाही, विकासासाठी काम करणं हाच माझा उद्देश। दिनकर पाटलांची प्रतिक्रिया। पक्षप्रवेशावेळी विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेशासाठी मागच्या दारांना आणलं होतं। भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशावेळी घोषणाबाजी केल्यानं पदाधिकाऱ्यांना मागच्या दाराने आणलं। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार नितीन भोसलेंचा भाजपत प्रवेश। ऐनवेळी नितीन भोसले प्रवेशासाठी भाजप कार्यालयात दाखल झाले। प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। प्रशांत जगतापांचा आजच पक्षप्रवेश होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी पुणे पालिका एकत्र निवडणूक लढण्याच्या निर्णयानं प्रशांत जगताप नाराज। प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेस नाराज असल्याची चर्चा। बाळासाहेब शिवरकरांचा प्रशांत जगतापांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला विरोध। पक्षप्रवेशामुळे शरद पवार गट आणि काँग्रेसमधील आघाडीवर परिणाम होणार। पुण्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात। भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर होणार। पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 115 जणांची नावं निश्चित। उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार। शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार। सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक। सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाबाबत पहिली बैठक। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात बैठका आणि चर्चा सुरू। अद्याप कोणताही अंतिम प्रस्ताव नाही। युतीबाबत सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलेत। सुप्रिया सुळेंची माहिती। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकीपुरत्या एकत्र। वरिष्ठांनी प्रशांत जगतापांचे काही निर्णय समजून घ्यायला हवेत। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट। पुण्यात ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होणार। मनसे 74 तर ठाकरेंची सेना 91 जागांवर निवडणूक लढवणार। दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडे आणि राज ठाकरेंकडे सोपवला असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला। दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून टेंभीनाका चौकात आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण। मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेकडून 100 जागांची भाजपकडे मागणी। सूत्रांची माहिती। भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला 100 जागा देण्यास नकार। सूत्रांची माहिती। भाजपकडून शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव। मुंबई महापालिकेत नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग। विनायक राऊत मुलाला वाकोल्यातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक, तर सुनील प्रभू गोरेगावातून मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक। सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून स्वतःची मुलं आणि नातेवाईकांसाठी फिल्डिंग। शिंदेंची शिवसेना, भाजप आणि ठाकरे सेनेतील नेत्यांनी फिल्डिंग लावल्याचं चित्र। ठाकरेंमुळेच फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, अन्यथा तुम्हाला एखाद्या लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं।
संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना धोका दिला। उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्यानं जनता फडणवीसांच्या पाठीशी उभी राहिली। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मुंबई महानगरपालिका कुणाची जहागीरदार नाही। ठाकरेंचं कुटुंब आणि नातेवाईक पालिकेत जाणार नाही हे लिहून देणार का? मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा सवाल। भाजप आणि महायुतीच्या भीतीमुळे ठाकरे बंधू एकत्र। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एक दिवस राज ठाकरेंच्या पाठीतही खंजीर खुपसतील। नवनाथ बन यांची टीका। दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची मला हौस नाही। ठाकरे कुटुंब एकत्र येणं माझ्यासाठी भावनिक मुद्दा। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। युती झाल्यानं महाराष्ट्राचं राजकारण बदललं असं नाही। तुम्ही आता स्वतःचं हित पहा। आम्ही मराठी माणसाचं हित जपण्यासाठी सक्षम। संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। आषाढीच्या घरी महाशिवरात्र 2 अपूर्णांक मिळून 1 पूर्णांक होतोच असं नाही। ठाकरे बंधूंच्या युतीवरून केशव उपाध्यायांची बोचरी टीका। आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी। संदीप देशपांडेंची भाजप नेते आशिष शेलारांवर टीका। शेलारांना रामदास आठवले चावलेत। आशिष शेलारांच्या टीकेला संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। मुंबई महापालिकेत आपण शिवसेनेसोबत महायुती करणार आहोत। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। निवडणुकीसाठी खूप जण इच्छुक, मात्र तिकीट मिळेल किंवा नाही आम्हाला अटलजींचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मवियातील घटक पक्ष असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेबाबत चर्चा सुरू। मनसेसोबतचा प्रस्ताव आला तर त्यावरही चर्चा होईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीत वंचितकडून काँग्रेसला 43 जागांचा प्रस्ताव। 43 जागांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। स्थानिक आघाडीत होत असलेल्या युतीत प्रामाणिकपणा नाही। गरजेपोटी आणि स्वतःला वाचवण्यासाठी युती केली जाते। प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त। नगरपालिका निवडणुकीत निकालावरून अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावलं। सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये महायुती फिसकटण्याच्या मार्गावर। नाशिकमध्ये 50 जागा मिळाव्यात हेमंत गोडसेंची भूमिका, तर भाजप शिवसेनेला 38 ते 40 जागा देण्याच्या भूमिकेत। नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पद आणि सभापती पदांसाठी मोर्चे बांधणी सुरू। अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि जनता विकास आघाडीमध्ये चुरस। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांचीही उपस्थिती। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। परभणीचे संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांच्या उपस्थितीत पार पडल्या इच्छुकांच्या मुलाखती। सांगलीत काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती सुरू। सांगलीतील आमराई क्लब या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। परभणीत महाविकास आघाडी होऊ न शकल्यास स्वबळावर लढू। परभणी मनपामध्ये महापौर ठाकरेंच्या शिवसेनेचाच होणार। प्रदीप खोपडे यांना विश्वास। संभाजीनगर मनपासाठी भाजप शिंदे शिवसेनेची स्थानिक पातळीवर आज बैठक। भाजप 4 पावलं मागे यायला तयार। शिंदे सेनेनं 2 पावलं पुढे आलं पाहिजे। किशोर शितोळे यांचं वक्तव्य। चंद्रपुरात निवडणूक प्रमुख पदावरून किशोर जोरगेवारांना हटवलं। अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी। किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपचा निर्णय। खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। कोल्हापूरच्या प्रभाग 3 मधून कृष्णराज महाडिक निवडणुकीच्या रिंगणात। कोल्हापुरात महाडिकांची 3री पिढी निवडणुकीच्या आखाड्यात।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई मनपासाठी रोहित पवारांवर जबाबदारी। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून रोहित पवारांच्या नावाची घोषणा। 2 दिवसात पक्षाची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। आमदार संतोष बांगरांच्या भाऊजाई रेखाताई बांगर यांनी हिंगोली नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारला, तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीवर भगवास दिसणार, संतोष बांगर यांचं वक्तव्य। वाशिमच्या कारंजा नगर परिषदेत पदग्रहण सोहळा संपन्न। अध्यक्षपदासह 16 नगरसेवक विजयी होत पहिल्यांदाच MIMच्या पक्षाची एकहाती सत्ता। येवला नगर परिषदेच्या वतीनं शहरात औषध फवारणीला सुरुवात। डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील विविध भागात औषधाची फवारणी। नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची मोहीम। शासकीय सुट्टी असतानाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील प्रशासनाचं कामकाज सुरू। जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी निवडणूक होणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक। तनिषा भिसेंच्या कुटुंबातील सदस्य पुणे पालिका निवडणुकीच्या रिंगणात। तनिषा भिसेंच्या नणंद प्रियांका भिसेंनी भाजपकडून उमेदवारी घेतली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसेंचा मृत्यू झाला होता। पुण्यातील शिवसैनिकांची मुंबईत येऊन स्वबळाची मागणी। भाजपकडून योग्य दखल घेतली जात नसल्यानं शिवसेनेत नाराजी। भाजप शहर काय निर्णय घेणार याकडेही लक्ष। भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक। शिंदे शिवसेना युतीत असूनही खंजीर खुपसते, जगन्नाथ पाटलांचे आरोप। तर आमची ताकद दाखवण्याची वेळ आणू नका, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते महेश गायकवाडांचा पलटवार। कराडमध्ये लागलेला बॅनर चर्चेचा विषय। कराड नगरपालिकेत काँग्रेसला संपुष्टात आणल्याबद्दल अभिनंदनाचा बॅनर। पृथ्वीराज चव्हाणांचं नाव लिहत श्रीकांत घोडकेंनी लावला बॅनर। गिरणी कामगार मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणात उतरणार। गिरणी कामगारांची संयुक्त महाराष्ट्र आघाडी पालिका निवडणूक लढवणार। गिरण गावातून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना उमेदवारी मिळणार। कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 34, शिंदेंची शिवसेना 32, दादांची NCP 15 जागांवर निवडणूक लढवणार। पुण्यात झालेल्या बैठकीत फॉर्म्युलावर एकमत झाल्याची माहिती। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी विनय कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तयारी सुरू। 70 इच्छुकांच्या मुलाखती। महायुतीनं सन्मानपूर्वक जागा दिल्यास महायुतीतून निवडणूक लढवणार, जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिका। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार नितीन भोसलेंचा भाजपत प्रवेश। ऐनवेळी नितीन भोसले प्रवेशासाठी भाजप कार्यालयात दाखल झाले। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून बैठकांचा धडाका। अहिल्यानगर महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं शक्य नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमरकर यांचं वक्तव्य। धुळ्यात महापालिका निवडणुकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। आमदार मंजुळा गावित यांच्या कार्यालयात सुरू झाल्या मुलाखती। 170 इच्छुकांनी शिवसेनेकडे तिकीट मागितलं। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरींची जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती। एकनाथ खडसेंना डावलून चौधरींकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी। राजकीय वर्तुळात चर्चा सुरू। MIMनं मनपा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली। छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जालन्यातील उमेदवारांचा समावेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये 8, जालन्यामध्ये 1 तर नाशिकमध्ये 3 उमेदवार जाहीर। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी 2 दिवसात 4157 उमेदवारी अर्जांची विक्री। उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार फक्त 4 दिवस। 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जळगाव महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। मंत्री गुलाबराव पाटील
गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाधिकारी संजय पवारांच्या उपस्थितीत मुलाखती। बुलढाण्यातील मलकापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसचे नगराध्यक्ष आतिल जरीलवाले यांनी विजय मिरवणुकीत नोटा उधळल्याची माहिती सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती। अटल बिहारी वाजपेयींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिवादन। दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात वाजपेयींच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह भाजप नेत्यांचीही उपस्थिती। मातोश्री परिसरात ड्रोन उडवणाऱ्यावर गुन्हा दाखल। इमारतीच्या सर्वेक्षणासाठी उडवण्यात आला होता ड्रोन। विनापरवानगी ड्रोन उडवल्यानं पोलिसांकडून कारवाई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।